भारतीय इतिहासामध्ये दख्खन हा शब्द वारंवार समोर येतो. विशेषतः जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या काळाचा अभ्यास करतो. भौगोलिकदृष्ट्या नर्मदा नदी आणि विंध्य पर्वतरांगा या नैसर्गिक सीमांनी भारताचे दोन भाग पडलेत. नर्मदेच्या उत्तरेकडील सपाट भाग म्हणजे हिंदुस्थान, तर नर्मदेच्या दक्षिणेकडील उंच डोंगराळ प्रदेश म्हणजे दख्खन. दख्खन म्हणजे दक्कीन किंवा डेक्कन हा शब्द प्राकृत दक्षिण म्हणजे दक्षिणपासून आलेला आहे. ग्रीक, अरबी, फारसी आणि युरोपियन प्रवाशांच्या लेखनातही डेक्कन असाच उल्लेख मिळतो. दख्खन एक कठीण प्रदेश. येथील दऱ्याखोरी, खाचखळगे, नदी नाले आणि घनदाट अरण्य अशा या भयंकर भूप्रकृतीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या भूमीला स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे अंकुर फुटू लागले. मध्ययुगीन भारतात सत्ता सतत बदलत होत्या आणि या बदलत्या सत्तांचं मुख्य केंद्र म्हणजे दख्खन. इथे राज्यांची निर्मिती आणि नामशेष होण्याचे अस्थिर चक्र सतत सुरू होते आणि या अस्थिरतेतूनच शिवाजी महाराजांनी एक स्थिर आणि स्वराज्यवादी राजकारणाची नवी दिशा निर्माण केली. या कारणामुळेच दिल्लीच्या मुघल साम्राज्यासाठी दख्खन कायमच एक कठीण लढाईचं मैदान राहिले, कारण उत्तर भारताच्या सपाट प्रदेशातील सरळ मार्गी युद्धपद्धती दख्खनेत चालल्या नाहीत. या राकट आणि कणखर प्रदेशाने, येथील स्थानिक जनतेच्या चिवट स्वभावाने आणि शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वाने ही दख्खन भूमी इतिहासाला दिशा देणारी रणभूमी ठरली, ज्यातून शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतासाठी स्वराज्याचा मंत्र उचलला.